सिटी सर्वे नंबर 17 फायनल प्लॉट नंबर 246 बनगार्डन रोड पुणे या सरकारी जमिनीचा गैरव्यवहार करून चुकीच्या पद्धतीने दस्त नोंदणी तसेच अनेक वर्ष या जागेवर राहत असलेले व व्यवसाय करीत असलेल्या नागरिकांवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण कारवाया करून अन्याय केल्याच्या निषेधार्थ व बाधितांचे पुनर्वसन करावे या प्रमुख मागण्यांसाठी मोबेज कंपाऊंड रहिवासी व व्यावसायिक यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने करून आक्रोश आंदोलन करण्यात आले। सिटी सर्वे नंबर 17 फायनल प्लॉट नंबर 246 बनगार्डन रोड पुणे या सरकारी मिळकतीमध्ये रहिवासी लोक 70 वर्षापेक्षा अधिक व व्यावसायिक 40 वर्षापासून वास्तव्यास असून या सर्व लोकांना पुणे शहर तहसीलदार व या सरकारी जमिनीच्या भूखंडाचा गैरव्यवहार करणारी व इतर इसमांनी न्यायालयाची व शासनाची कोणतीही परवानगी नसताना भ्रष्ट मार्गाने खरेदी विक्रीचे दस्त सरकारी सर दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात नोंदवले आहेत। ही बाब आम्ही लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी व पुणे शहर तहसीलदार यांना वारंवार सांगून सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून आम्हा व्यावसायिकांना दिनांक 11/7/2024 रोजी अतिक्रमण कारवाई करून उद्ध्वस्त केले आहे। तसेच रहिवासी न्यायिक मागणी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे कोणते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। आमचा कोणत्याही प्रकारे पुनर्वसनाचा विचार करत नाही याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आल्याचं यावेळी रहिवाशांनी सांगितले। सरकारी जागेच्या बेकायदेशीर व्यवहाराची सखोल चौकशी करावी व झालेले आर्थिक गैरव्यवहार तसेच सरकारी जागेवर केलेले बेकायदेशीर गुंतवणुकीचे व्यवहार रद्द करण्यात यावेत व यांच्यावर तसेच शासकीय अधिकाराचा गैरवापर केल्याने पुणे शहर तहसीलदार यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी समिती नेमावी। हे प्रकरण अतिशय गंभीर बाब असून मोमोज हॉटेल कंपाऊंड मधील रहिवासी व व्यावसायिक यांचे या जागेमध्ये पुनर्वसन करावे अशी मागणी यावेळी आंदोलकांच्या वतीनं आंदोलनाचे समन्वयक शैलेंद्र मोरे यांनी केली आहे। टिळेकर साहेबांनी तात्काळ चौकशीचे आदेश देऊन पुणे शहर तहसीलदार यांचं 2 दिवसामध्ये म्हणणं मागितलेलं आहे। पुणे शहर तहसीलदार यांनी ज्या लोकांनी या जागेचं बनावट दस्त बेकायदेशीर केलेलं आहे, सरकारची परवानगी नसताना न्यायालयाची परवानगी नसताना बनावट दस्त केलेले त्या लोकांना मोबज कंपाऊंड या ठिकाणचं अतिक्रमण कारवाईसाठी लागणारे महानगरपालिकेचे शुल्क भरायला सांगितले। शुल्क भरायला सांगितलं। प्रकाश बिजलानी बंधू यांना शुल्क भरलं। ज्यांनी खरेदी केले त्या जयश्री अमृता ज्ञानेश्वर गुरव यांची कंपनी जयश्री प्रमोटर अँड बिल्डर प्रायव्हेट लिमिटेड यांनी आणि पावती केलेले महानगरपालिकेची पुणे शहराचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या नावाने या सर्व घटना पाहिल्यानंतर त्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। भ्रष्टाचार एवढ्यासाठी झालेला आहे की ती जमीन सर्वांनी मिळून हडप करण्याचं षडयंत्र रचलेलं आहे आणि या षडयंत्राला सर्व पाठीशी घालण्याचं काम पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले करत आहेत। सूर्यकांत येवले हे मनमानेपणे पुणे कोरेगाव पार्कच्या पोलिसांना पत्रव्यवहार करतात। पुणे शहर कोरेगाव पार्कचे पोलीस आणून आमच्या व्यावसायिकावर रहिवाशावर आणि कार्यकर्त्यांच्यावर दादागिरी करतात। हा प्रकार जवळजवळ 6 महिन्यापासून चाललेला आहे। आम्ही पुणे जिल्हाधिकारी तत्कालीन जिल्हाधिकारी सुभाष दिवसे यांना कागदपत्रे पुरावा देऊन कारवाईची मागणी केली होती। अंशतः त्यांनी कारवाई केली होती, परंतु जितेंद्र टोडी आल्यानंतर कारवाईमध्ये हे काही प्रमाणामध्ये दिरंगाई होत आहे आणि दिरंगाई होत असताना पुणे शहराचे तहसीलदार यांचं मात्र या ठिकाणी फावलेलं आहे। त्यांना या ठिकाणी बळ मिळतंय आणि या बळाच्या जोरावर पुणे शहराचे कोरेगाव पार्कचे पोलीस स्टेशनचे पोलिसांना पुढे करून आमच्यासारख्या संविधानिक कायद्याला मानणाऱ्या कार्यकर्त्यांच्या व्यवसायाच्या आणि रहिवाशांवर या ठिकाणी कारवाई केली जात आहे। आमच्यावर दडपशाही केली जात आहे आणि सर्वांचं आम्ही या ठिकाणी सविस्तरपणे त्यामुळं आता आम्ही 2 दिवस बघणार आहे की आम्हाला न्याय कसा मिळतो। तर आम्ही सर्व आंदोलकांना घेऊन व्यावसायिकांना घेऊन रहिवाशांना घेऊन